Hello everyone. So our next topic is theories of learning. There are various theories which are developed to explain the learning theory. The below is major theory related to consumer behavior. First one is a classical conditioning. Classical conditioning is a form of learning where one stimulus which is neutral in the beginning. Later on, it acquires the capacity to evoke reactions because of repeated pairing with another stimulus, as the occurrence of one stimulus indicates that another will also follow. Classical conditioning was first experimented by the Russian psychologist Ivan Pavlov to teach dogs to salivate in response to the ringing of the bell. तर त्याचा एक्सपेरिमेंट काय होता तर तो एका पर्टिक्युलर टाइमला बेल बेल वाजवायचा आणि त्याचा डॉग जो होता तर तो पळत यायचा आणि त्याला तेव्हा तो फूड द्यायचा. तर त्याच्यामुळे त्याला त्या टायमिंगची सवय झाली, त्या बेलची सवय झाली की ती बेल वाजल्यानंतर आपल्याला फूड मिळतं. तर त्यांनी त्याचं जे काही सलायवा सिक्रेशनचा जो काय बोलता येईल डायजेशन साठी जी सलायवा सिक्रेट करायला लागते तर ती सलायवा सिक्रेट त्याची त्या बेल रिंग झाल्यानंतरच्या टायमिंग मध्ये होत असते. तर हा एक्सपेरिमेंट होता की म्हणजे थोडक्यात एखाद्या गोष्टीची आपल्याला सवय लागते आणि त्याच्यामुळे आपल्याला भुकेच्या वेळा सुद्धा ठरलेल्या असतात. म्हणजे आपण क्लासमध्ये फोर्थ लेक्चर नंतरची जी बेल होते तर तेव्हा आपल्या पोटातले कावळे पण ओरडत असतात कारण तो टायमिंग असतो लंच ब्रेकचा. ठीक आहे. The visual showing children playing in the soil can easily be referred with the brands such as Lifebuoy and Dettol, which are essential weapons to use by mother for today's inevitable battle against germs. आता ही पण एक सायकोलॉजिकल कंडिशन आहे की जर्म प्रोटेक्शन साठी डेटॉल किंवा लाईफ बॉय सारखेच सोप यूज केले गेले पाहिजेत आणि त्याचा खूप जास्त स्ट्रॉंग इम्पॅक्ट आहे कस्टमर माइंड वर. त्याच्यानंतर अजून एखादं एक्झाम्पल कन्सिडर करायचं झालं तर बेबी केअरिंग प्रोडक्ट मध्ये अनेक प्रोडक्ट्स आहेत पण जॉन्सन अँड जॉन्सनच प्रिफर केला जातो मोस्टली. नेक्स्ट आहे ॲटिट्यूड. Attitude is the persistent tendency to feel and behave in a favorable or unfavorable way towards some object, person or idea. एखादा पर्सन एखाद्या ऑब्जेक्ट बद्दल, एखाद्या पर्सन बद्दल किंवा एखाद्या आयडिया बद्दल काय रिॲक्ट करतो, काय फील करतो, मग ते फेवरेबल असेल अनफेवरेबल असेल तर त्याला आपण ॲटिट्यूड म्हणतो. Concept of attitude. Attitudes are generally been associated with the notion of liking or disliking someone or something. Attitudes represent the inner expressions or feelings that reflect whether an individual is favorably or unfavorably predisposed to a product or a brand. This shows that attitudes are not directly observable and therefore have to be inferred as what people say or what they do. Consumers have attitude towards several things that are related to products, celebrities, companies, brands, advertisements, etc. When the consumers say that they like or dislike a product, store, etc., they express their attitude. आता ॲटिट्यूड लाइकिंग आणि डिसलाइकिंग बद्दल आपण कन्सिडर करू शकतो. मग आता त्याच्यामध्ये पर्सन असेल किंवा एखादी गोष्ट असेल, मग त्याच्यामध्ये आपण अगदी जनरली बोलताना सुद्धा बोलतो की मला हा पर्टिक्युलर पर्सन आवडत नाही. तर हा काय आहे की त्या पर्सन बद्दलचा असलेला ॲटिट्यूड आहे किंवा
एखाद्या प्लेस बद्दल किंवा अगदी एखाद्या रेस्टॉरंट बद्दल किंवा एखाद्या फूड बद्दल किंवा एखाद्या प्रॉडक्ट बद्दल की अगदी शॅम्पू असेल किंवा वॉचेस असतील, पर्स असतील, तर त्याच्या ब्रँड्स बद्दल बोलताना सुद्धा आपला ऍटिट्यूड असतो की म्हणजे त्याच्याबद्दल पण लाईक्स डिसलाईक्स असतात की ह्या कंपनीचे प्रोडक्ट चांगले आहेत, ह्या कंपनीचे प्रोडक्ट चांगले नाही आहेत. तर हे काय आहे, तर ही ऍटिट्यूड आहेत की जे एक्सप्रेस केले जातात जेव्हा ते कमेंट केले जातात किंवा मार्क केले जातात. नेक्स्ट आहे नेचर और फ्युचर्स ऑफ कंझ्युमर ॲटिट्यूड. Attitudes are directed towards an object. Attitudes are directed towards an object that can be interpreted broadly to include any consumption or marketing related entities like product, store, brand, service, offering, dealer, advertisement, promotion, etc. related to which consumer has feelings and beliefs. आता जसं मगाशी एक्झाम्पल आपण घेतलं की एखाद्या प्रॉडक्ट बद्दल किंवा एखाद्या ब्रँड बद्दल किंवा त्याच्या ऍडव्हर्टाइजमेंट बद्दल असेल किंवा प्रोडक्ट चांगला आहे किंवा तो ब्रँड चांगला आहे पण तो प्रोडक्ट किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर जो आहे तर त्याची सर्व्हिस चांगली नसेल तर त्याच्यामुळे कन्झ्युमरचं परसेप्शन आहे, ऍटिट्यूड जो आहे तर तो चेंज होत जातो किंवा तो मॅटर करतो त्यांचं ओपिनियन किंवा जजमेंट बनवण्यासाठी. नेक्स्ट आहे ॲटिट्यूड्स हॅव अ डिरेक्शन. Attitudes have a direction that could be either positive or negative. A consumer may possess feelings of likes or dislikes, favorableness or unfavorableness towards a product or service. This kind of feeling varies in degrees and intensity. आता ह्या टाईपच्या ॲटिट्यूड मध्ये डिरेक्शन सेट केली जाते की एकतर लाईक डिसलाईक किंवा फेवरेबल किंवा इनफेवरेबल. तर त्याच्यामध्ये एकतर काही स्टेट ऑफ माइंड आहे तो स्टेट ऑफ माइंड जे आहे तर ती सेट होते की पर्टिक्युलर प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस बद्दल असेल. समजा टुरिझमचं एक्झाम्पल घेतलं तर ती पर्टिक्युलर सर्व्हिस चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड करते तर हे झालं फेवरेबल ॲटिट्यूड. जर आता पुन्हा यापुढे या टुरिझम कंपनी सोबत जायचं नाही तर हे झालं अनफेवरेबल ॲटिट्यूड. नंतर ॲटिट्यूड्स आर कन्सिस्टंट इन नेचर. बेसिकली ॲटिट्यूड्स आर relatively consistent in nature and they do not change often. They are not necessarily permanent as they may change if the consumer is exposed to new information or new experience about the product or service. आता ॲटिट्यूड हे कन्सिस्टंट असतात की त्याच्यात काही फार चेंजेस होतात असं काही गोष्ट नाहीये जोपर्यंत की त्याच्या रिलेटेड काही नवीन इन्फॉर्मेशन किंवा नवीन फीचर्स ऍड करून तसे काही प्रोडक्ट मार्केटमध्ये येत नाहीत तोपर्यंत. आता जनरल काही एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये की स्पेसिफिक ब्रँड जर कन्सिडर करायचं झाला सॉफ्ट ड्रिंक्स मध्ये तर युथ जे आहे तर ते पॅप्सी प्रेफर करतं. त्याच्यानंतर प्रॉडक्ट कॅटेगरीमध्ये जर पॅसेंजर कार्स मध्ये बघितलं तर टाटा मोटर्स किंवा मारुती सुझुकी सारखे ब्रँड्स आहेत किंवा प्रोडक्ट्स आहेत त्यांचे कार्स आहेत तर त्या यूज केल्या जातात. नेक्स्ट आहे ॲटिट्यूड्स आर लर्न predispositions. There is a general agreement that attitudes are learned. Attitude formation is a factor that is impacted by motivation, need, perception, and learning. The attitudes related to a purchase behavior are formed as a result of direct experience with product, word of mouth information obtained by family, colleagues, friends, and peers,
then internet information acquired from mass media, advertisement, dealer, salesman, etc. आता ह्याच्यामध्ये ॲटिट्यूड लर्न केले जातात किंवा त्याच्यात एक्झाम्पल्स त्यांनी त्याचे वे घेतले, कन्सिडर केले, मेन्शन केलेत, की पहिलं आहे की सेल्फ एक्सपिरियन्स, दुसरं आहे की तुमचे फॅमिली फ्रेंड्स किंवा फॅमिली मेंबर्स जे आहेत, पेअर्स आहेत, तर त्यांचा एक्सपिरियन्स ऐकून आपला ॲटिट्यूड चेंज होतो एखाद्या प्रॉडक्ट बद्दल. त्याच्यानंतर इंटरनेटवर आपण सर्च करतो, त्या प्रॉडक्टच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल तर आपण व्ह्यूज बघतो. त्याच्यानंतर मास मीडिया आहे किंवा ऍडव्हर्टाइजमेंट आहेत किंवा सेल्स पर्सन आपल्याला त्या पर्टिक्युलर प्रॉडक्ट बद्दल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. नेक्स्ट आहे ॲटिट्यूड्स आर सिच्युएशन स्पेसिफिक. Attitudes are situation specific as they occur within a situation. At times, depending upon the situation, a consumer may reflect a behavior that may be inconsistent with his attitude. Something the consumer may want to purchase product of a particular brand because there is a promotional offer. आता सिच्युएशनल ॲटिट्यूड मध्ये आपण रिटेल शॉपचं जर एक्झाम्पल कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये समजा बिस्किट्स असतील किंवा कुकीज असतील, तर आपल्याला साधारण एखाद्या कंपनीचा कुकीज आवडत असतील, की चॉकलेट कुकीज आहेत त्या, पण दुसऱ्या ब्रँडच्या ज्या कुकीज आहेत तर त्या बाय वन गेट वन फ्री ह्या ऑफर मध्ये असतील, तर आपला सिच्युएशनल ॲटिट्यूड असतो तो, की आपण ते प्रेफर करतो त्या क्षणी, की हे ट्राय करून बघूया कारण ह्याच्यामध्ये परत 2 पॅकेजेस येतील. त्याच्यानंतर कॉफी असेल तर कॉफी किंवा बॉर्नव्हिटा आहे, बूस्ट आहे, तर त्याच्यामध्ये पण ते जार प्रोव्हाइड करतात किंवा मग प्रोव्हाइड करतात. मग मोठं पॅकेट किंवा मोठं त्यांचं प्रॉडक्ट परचेस केल्यानंतर त्याच्यावर तो मग फ्री मिळतो. तर हे सिच्युएशनल ॲटिट्यूड आहेत. नेक्स्ट आहे ॲटिट्यूड्स आर डायनॅमिक. Dynamic attitudes means a positive attitude to something. A consumer who possesses positive attitude is a self-motivated and is always willing to learn. An individual do not have the same attitude that he had when he was younger. The individuals are constantly modifying their attitudes based on their experiences and are attaining new attitudes are they in encounter new attitude objects. आता ह्याच्यामध्ये एज वाईज सुद्धा ॲटिट्यूड जो आहे प्रॉडक्ट परचेस करण्याचा, तर तो चेंज होत जातो. म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत की अगदी कपड्याचे ब्रँड्स जे आहेत तर ते सुद्धा चेंज होत जातात अकॉर्डिंग टू एज असेल, ट्रेंड असेल. कारण स्कूल एज मध्ये असेल तर तेव्हा कपड्याच्या रिलेटेड जे काही डिसिजन्स आहेत किंवा त्याचे ब्रँड्स जे आहेत तर ते पॅरेंट्स ठरवत असतात. त्याच्यानंतर कॉलेज गोईंग झाल्यानंतर आपले फ्रेंड्सचे किंवा आपला जे फ्रेंड सर्कल किंवा ग्रुप जो असतो तर त्याच्यानुसार ॲटिट्यूड इन्फ्लुएन्स होतो तो, की ते काय क्वालिटीचे किंवा काय ब्रँडचे कपडे यूज करतात. मग त्याच्यानंतर तुमचं जे काही प्रोफेशन असेल तर त्याला सुटेबल म्हणून तसे कपडे यूज केले जातात किंवा तो स्पेसिफिक ब्रँड सिलेक्ट केला जातो. मग आणि हळूहळू एज नुसार असेल किंवा आफ्टर रिटायरमेंट आहे तर तेव्हा सुद्धा त्यांच्या बाईंग पॅटर्न मध्ये चेंजेस होतात. म्हणून ॲटिट्यूड्स आर डायनॅमिक. Attitudes cannot be observed directly. There are 3 components of attitudes, which belief, feeling, and behavior.
Out of these, three beliefs and feelings are invisible, and only behavior is visible. Thus, this is a reason it is said that attitudes cannot be seen. They can only be inferred from the way in which an individual behaves. आता बिलीफ, फिलिंग अँड बिहेवियर ह्या 3 क्रायटेरियावर जर ॲटिट्यूड इन्फ्लुअन्स होत असेल तर बिलीफ आणि फिलिंग्स जे आहेत तर ते इनविजिबल आहेत. एखादा पर्सन जोपर्यंत रिॲक्ट होत नाही तोपर्यंत तो पर्सन चिडलाय, हॅपी आहे किंवा घाबरलाय ह्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत. ठीक आहे. आणि म्हणूनच बिहेवियर जे आहे तर ते मॅटर करतं की ते विजिबल आहे की पर्सन रिॲक्ट काय होतोय किंवा पर्सन कसा वागतोय. Then functions of attitudes. Utilitarian function. This function helps the consumer in achieving the desired benefits. Consumers have certain attitudes about an object to a large extent because of its utility. When a product has been useful or has performed well in the past, the consumers develop a positive attitude towards it because they provide utility which lead to favorable attitude. While when a product does not provide utility, then the consumer develop a negative image towards it, it leading to an unfavorable attitude. ह्याच्यामध्ये त्यांनी एक्झाम्पल मेन्शन केलंय तर ते आहे टूथब्रशचं. तर की ते ज्या पद्धतीने ऍडव्हर्टाइजमेंट करत असतात की कम्प्लीट क्लीननेस ऑफ टीथ किंवा व्हाइटर लुक, तर तो जर रिझल्ट नाही मिळाला तर निगेटिव्ह परसेप्शन किंवा निगेटिव्ह इमेज जी आहे प्रोडक्ट बद्दल तर ती तयार होईल. किंवा दुसरं एक बेस्ट एक्झाम्पल सांगते, फेअर अँड लवली. फेअर अँड लवली इतकं पीकला असलेलं प्रोडक्ट होतं, पण वर्षानुवर्ष एकतर ते ऍड करताना काहीतरी 8 वीक्स म्हणून सांगतात की 8 वीक वापरल्यानंतर स्किन टोन जो आहे किंवा स्किन कलर जो आहे तर तो व्हाईट होतो. तर वर्षानुवर्ष फेअर अँड लवली वापरून सुद्धा लोकांचे कलर चेंज झाले नाहीत. तर त्याच्यामुळे त्याच्याबद्दल निगेटिव्ह ॲटिट्यूड जो आहे तर तो बिल्डअप व्हायला लागला. तर त्याच्यामुळे आता ते ऍड करताना काय करतात की व्हाईटनिंग किंवा व्हायटर लुक पेक्षा सुद्धा एक फ्रेश लुक साठी साधारणतः ऍडव्हर्टाइजमेंट आता करतात. त्याच्यानंतर व्हॅल्यू एक्सप्रेसिव्ह फंक्शन. Attitudes can express consumer's self-image and value system. The consumer develops a positive attitude towards product that suits to his lifestyle, personality, value, etc. Whereas the consumer develops a negative attitude towards the product that do not match his self-image. Attitude exhibits customer image, values, and high involvement products like expensive products like car, TV, bikes. आता जे हाय प्रोफाईल कस्टमर्स आहेत किंवा हाय प्रोफाईल पर्सन आहेत सोसायटी मधले, तर त्यांच्या लाईफस्टाईल मध्ये किंवा त्यांच्या बाईंग पॅटर्न मध्ये त्यांना एक्सपेन्सिव्ह प्रॉडक्ट्स यूज करायची सवय असते. तर त्याच्यामुळे त्यांचा ॲटिट्यूड जो आहे तर तो बाकीच्या ब्रँड्स मध्ये ब्रँड्सकडे बघण्याचा जो आहे तर तो निगेटिव्ह असतो किंवा निग्लिजिबल असतो की त्यांना परवडणार असतं, कारण त्यांच्या लाईफस्टाईलला, त्यांच्या स्टेटसला शोभणारे प्रोडक्ट्स जे आहेत तरी ते परचेस करणारे असतात. नेक्स्ट आहे इगो डिफेन्सिव्ह फंक्शन. This function protects the consumer towards internal and external anxieties, threats, and or frustration.
This function is crucial as it gives protection from anxiety to the buyer. The buyer strongly feels that his buying decision was appropriate. मग त्याच्यामध्ये इगो जो आहे तर तो सॅटिस्फाय होतो. तर त्याच्यामध्ये पहिले त्यांनी एक्झाम्पल दिलं की कन्झ्युमर्स बाय माउथ वॉश टू अवॉइड बॅड ब्रेथ किंवा हेड अँड शोल्डर यूज केला जातो अवॉइडिंग एम्बॅरसमेंट ऑफ डॅन्ड्रफ. त्याच्यानंतर टूथपेस्टची पण ऍड केली होती मध्यंतरी की साधारण ऍड अशी होती की कल पालक पनीर खाया था क्या, म्हणजे ते दातामध्ये अडकलेलं होतं. तर ते तो लहान मुलगा बोलत असतो किंवा त्या टाइप मध्ये पण ऍड केली होती. त्याच्यानंतर क्रॅक क्रीम्सच्या ऍड असतात. तर ह्या सगळ्या इको डिफेन्सिव्ह फंक्शन मध्ये आहेत. नेक्स्ट आहे knowledge function. Consumers have a strong urge to have information about products and they used to use or come across. The consumer's knowledge and understanding of the product is very essential for the marketers. The detailed awareness of the product helps the consumer to understand the benefit of the product. आता याच्यामध्ये प्रोडक्टचं बेनिफिट असेल किंवा प्रोडक्टचं युटिलायझेशन आहे तर त्याची इन्फॉर्मेशन जी आहे तर ती ऍड किंवा एखादं सेल्स पर्सन असेल किंवा एखादं फॅमिली फ्रेंड किंवा फॅमिली मेंबर असेल तर स्वतः यूज न करता सुद्धा त्या पर्टिक्युलर प्रोडक्ट बद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते की ते कसं यूज करायचंय. मग ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये सुद्धा मशीन वॉशचं फंक्शन्स जे आहेत त्या मशीनचे तर ते सुद्धा दाखवले जातात. नेक्स्ट आहे फॉर्मेशन अँड चेंज. कंझ्युमर ॲटिट्यूड फॉर्मेशन. Attitudes are learned which can be explained through the classical conditioning theory. It is observed that people learn things from the environment in which they interact. People learn from various factors that can be analyzed through different factors such as group factors, personality factors, direct experience, direct marketing, and mass media. First, a classical conditioning. Formation of attitude is gradual process which is learned based on the association. Consumers will indulge in buying products of those brands about which they have a favorable attitude. The favorable or positive attitude is the result of satisfaction with successful brands. Hence, when a new product is launched in the market, well known or popular brands, the consumers have a favorable attitude towards it. For example, HUL चे प्रोडक्ट यूज करणारा जर कस्टमर असेल आणि त्याने तो सॅटिस्फाय होत असेल त्या प्रोडक्टने तर HUL चा अजून एखादा प्रोडक्ट मार्केटमध्ये आल्यानंतर कंझ्युमर तो प्रोडक्ट बाय करणार आहे कारण त्याचा प्रिव्हियस एक्सपिरियन्स जो आहे त्या पर्टिक्युलर ब्रँडच्या प्रोडक्ट बद्दलचा तर तो पॉझिटिव्ह आहे. नेक्स्ट आहे ग्रुप फॅक्टर्स. ग्रुप फॅक्टर्स मध्ये पहिला आहे फॅमिली. Family comprises the immediate family members such as mother, father, sister and brothers and the extended family members such as relatives and close friends. Family plays a crucial role in formation of attitude. Family acts as an important source of influence on the attitude formation. An individual's attitudes, beliefs, values, outlooks, personality, characteristics develop due to close interaction with the family members. आपण FHS मध्ये पण बघितलंय की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल किंवा ऍटिट्यूड जे आहेत तर ते फॅमिली इन्फ्लुएन्स कशी करते. तर साधं एक्झाम्पल आहे की आपल्याला एखादी गोष्ट मसाला समजा एखादा आणायला सांगितला असेल तर तो परचेस करताना आपल्या डोक्यात काय असतं की आई हा मसाला यूज करते तर आपण हा पर्टिक्युलर कंपनीचा किंवा त्या ब्रँडचा मसाला घेतला पाहिजे.
तर हे काय आहे, तर बाईंग बिहेवियर आहे. हा ॲटिट्यूड कोणामुळे इन्फ्लुएन्स झाला आहे, तर आपल्या घरामध्ये हे प्रॉडक्ट यूज केलं जातं. नंतर आहे रेफरन्स ग्रुप. रेफरन्स ग्रुप प्लेज अ favorable role in influencing attitude or behavior of individuals. They serve as an essential source to consumers learning his attitude and become aware about alternative behavior and lifestyle. आता ह्याच्यामध्ये सुद्धा रेफरन्स ग्रुपमध्ये तुमचं फ्रेंड सर्कल असेल किंवा तुम्ही जिथे काम करता तर तिथलं वर्किंग स्टाईल असेल, तिथलं वर्किंग एन्व्हायरमेंट असेल, तर ते सुद्धा तुमच्या बाईंग बिहेवियर वर इन्फ्लुएन्स करतात. मग किंवा आपण स्वदेशी मुवमेंट पण कन्सिडर करू शकतो ह्याच्यामध्ये, रेफरन्स ग्रुपमध्ये. त्याच्यानंतर social factors. The social classes also influence the consumer's attitude. The social classes perform an important task of transmitting cultural behavior pattern to specific groups and families. Hence, consumers of particular social class will be influenced by the value pattern and attitude formation of members in the same social class. Social factors मध्ये सोशल क्लास किंवा मिडल फॅमिलीज आहे, मिडल क्लास फॅमिलीज असतील किंवा हायर क्लास फॅमिलीज असतील, तर त्यांचे बिहेवियर आहे, बाईंग बिहेवियर किंवा कल्चरल बिहेवियर, तर ते त्या क्लासवर ठरतं, त्या सोशल फॅक्टरवर डिपेंड करतं. त्याच्यानंतर आहे पर्सनॅलिटी फॅक्टर. Personality factors are important in formation of attitude. Several studies shown positive relationship between consumer personality variables a particular attitude. पर्सनची पर्सनॅलिटी असते तर त्याला सुटेबल तो पर्सन प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस ज्या आहेत तर त्या परचेस करत असतो. त्याच्यानंतर आहे डायरेक्ट एक्सपिरियन्स. Consumers' attitude about goods and services are formed through their personal experience. Marketers have often tried to stimulate trial of new products by offering sample and discounts. Direct experience मध्ये पर्सन स्वतः ते प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस यूज करून मग त्याचा जो ॲटिट्यूड जो आहे तर तो बिल्डअप होतो. तर त्याच्यामुळे मार्केटर्स काय करतात की नवीन प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस जी असते तर ती डिस्काउंट मध्ये किंवा सॅम्पल्स जे आहेत तर ते प्रोव्हाइड करतात की जेणेकरून त्यांचा एक्सपिरियन्स म्हणजे टेस्ट रिलेटेड असेल तर त्याच्यामुळे इंडिव्हिज्युअलचा बाईंग डिसिजन जो आहे तर तो फेवरेबल बनेल. त्याच्यानंतर आहे डायरेक्ट मार्केटिंग. Marketers use direct marketing programs to target the consumers with products or services that fit into their interest and lifestyle. Marketers build up the information by creating consumer database. Marketers approach the prospective customer with product offering on the basis of demographic and psychographic profiles. For example, Amway, Tupperware focus on customer through direct marketing using housewives as their agents. Direct marketing मध्ये पर्टिक्युलर जो कस्टमर कंझ्युमर आहे तर त्या कंझ्युमरलाच पिक केलं जातं, त्यांनाच अप्रोच केलं जातं की सेल्स पर्सन असतील किंवा ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये किंवा त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन सर्क्युलेट करण्यामध्ये असेल तर त्याच्यामध्ये आता हे दोन ब्रँडचे जे एक्झाम्पल सांगितले तर त्याच्यामध्ये हाऊसवाईफ जे आहेत तर त्यांना फोकस केलं जातं, कारण त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते टप्परवेअर असेल तर ते हाऊस होल्ड मध्ये आलं तर त्याच्यातले जे डिसिजन बाईंग डिसिजन आहेत तर त्या हाऊसवाईफच घेत असतात. त्याच्यानंतर आहे एक्सपोजर टू mass media. Marketers use mass media to communicate with the consumers.
This help in formation of attitude. The consumers are persistently exposed to newspaper, television, magazines, print media, journals, advertisements, on radio, on etc. आता मास मीडिया थ्रू नवीन प्रोडक्ट्स असतील, नवीन सर्व्हिसेस असतील, मग त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया आहे, जर्नल्स आहेत, रेडिओ आहे, टीव्ही आहे, मॅगझिन आहे, तर त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आहे, त्याचे फंक्शन्स आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तर त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन जी आहे तर ती कंझ्युमर पर्यंत पोहोचते. आता नेक्स्ट पॉइंट आहे चेंजिंग कंझ्युमर ॲटिट्यूड. तर आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. आपलं सेकंड युनिट संपतंय, तर नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला असाइनमेंट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत.